मराठीतील ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज यांची मुक्तायन या काव्यसंग्रहातील आणि नंतर प्रवासी पक्षीमधील एक याचक नावाची कविता सादर करतोय। कुसुमाग्रजांचा याचक हा हातातील रीता कटोरा घेऊन दारोदार फिरतोय। यात पडणारं दान आणि हा कटोरा कशामुळे भरतो या दोघांचेही अत्यंत सुंदर असे चित्रण या कवितेत कुसुमाग्रज करतात। कविता अशी आहे, असा याचक ज्याचा कटोरा कशानेही भरत नव्हता। नृपाळांनी टाकली सिंहासने, कुबेरांनी टाकली सुवर्णांची भांडारे, तरीही तो रीताच। मग पुरोहितांनी धर्म टाकले, साधूंनी सत्व टाकले, वीरांनी कर्म टाकले, तरीही तो रीताच। मग याचक आला एका भिकारणीच्या दाराशी, तिथे ती उघड्या स्तनाने पाजीत होती आपल्या पोराला। याचक म्हणाला, माई भीक वाढ। भिकारणीने पोर बाजूला सारले आणि स्तनावर पान्हाळलेले दुधाचे 2 थेंब त्याच्या कटोऱ्यात टाकले। कटोरा भरला गेला शिगोशीग अथांग समुद्रासारखा, आणि तो याचक दाता होऊन त्या दुधाचे थेंब आता वाटतो आहे पृथ्वीवरील सर्वांना। म्हणूनच इतके सारे होऊन, इतके सारे होत असून पृथ्वीवरील माणसाची जात शाबूत आहे, अद्यापही जिवंत आहे।